आज परभणीमधील जे काही नुकसानग्रस्त भाग आहे तिथं पाहणी केली आपण, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. काय वाटतं एकूण काय परिस्थिती आहे? हे घडलेलं आहे ते अतिशय अयोग्य घडलेलं आहे आणि बरोबर नाही. माझं दोन्हीही समाज बांधवांना विनंती आहे की आपण संयमानं मार्ग काढला पाहिजे आणि त्यातूनच आपला विकास होणार आहे. काल जी संविधानाची तोडफोड झाली ती वाईटच आहे. संविधान हे आपला आत्मा आहे सर्वांचा, परंतु जी काही व्यापारी मंडळींचं नुकसान झालेलं आहे ते बी अनाहुत आहे, वाईट आहे. मी कलेक्टर साहेब, ॲडिशनल SP साहेबाशी भेटल्यानंतर सांगितलं की जे पंचनामे असून सरकारी ज्यांना काही मदत करता येतील ती करण्याचा पहिला प्रयत्न करावा आणि कलेक्टर साहेब बी त्याला पॉझिटिव्ह आहेत, ॲडिशनल SP साहेबसुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि एकंदरीत त्या दृष्टीनं आम्ही कारवाई करतो म्हणले. आणि समजा उद्या केसेसच्या दृष्टीनं मला हे बी कळालं की बाबा इथलाच मॉब होता का दुसरं कोण होतं. समजा आता जी आंबेडकरी चळवळीतली मंडळी होती ती सारी शांततेचा आदेश करत होते, तर एका वेळेस कुणी बाहेरची लोकं आली ती का याचं बी इन्व्हेस्टिगेशन व्हावं एवढी माझी प्रशासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून. आणि दोन्ही समूहाला परभणीकरांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण संयमानं चाललं पाहिजे, शांतीनं. महाराष्ट्र हे पुरोगामी आहे. शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे. इथं आपण गालबोट जातीय किंवा धार्मिक दंगल होता कामा नये. हे आपल्या महाराष्ट्राचा आज पुरोगामित्व सिद्ध व्हावं यासाठी मी आव्हान करण्यासाठी परभणीकरांना आलो आहे. हे दुपारपर्यंत आंदोलन अत्यंत शांततेत चालू होतं, मात्र दुपारच्या नंतर अचानकपणे हिंसक झालं. तर ही परिस्थिती हाताळायला पोलीस आणि जिल्हा प्रशासन कमी पडले असं वाटतं का? नाही, मी ते बी विचारलं SP साहेबाशी आणि कलेक्टर साहेबाशी. तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस त्या महिला आलत्या त्यावेळेस जर आम्ही वेगळं पाऊल उचललं असतं तर त्यांच्यावर टीका झाली असती की प्रशासनानं दादागिरी केली, आमच्यावर असा अन्याय होऊन देखील. म्हणून त्यांनी संयमाने घेतलं होतं. प्रशासन देखील कात्रीत होतं, म्हणजे कुणाची बाजू घ्यावी ह्या भूमिकेने चाललं होतं. त्यामुळं प्रशासनाला आपण एकदम चुकीच्या कोठऱ्यात उभा करणं योग्य नाही. प्रशासनाने त्यांची भूमिका हाताळण्याची योग्य भूमिका केली आहे. मला वाटतं IG साहेबांनी बी इंटरफेअर केला, SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी काम करण्याचं केलेलं आहे. डिले झालं म्हणता येणार नाही. आता एका वेळेस आपण जर ते ॲक्शन घेतली असती तर लोक म्हणले ते अन्याय केला, प्रशासना आपल्याला होतं. म्हणजे दोन्ही बाजूनं कैचित होतं. त्यांनी संयमाचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनाकडे काय मागणी करणार आहात? शासनाने योग्य लेवलनं त्या व्यापारी मंडळींचं पुनर्वसन करावं आणि जी कॉलेजची मुलं आहेत ती समजा दलित बांधवाच्यावर केसेस होतात त्यांच्या त्या केसेसच्या दृष्टीने थोडासा विचार करावा. समजा जे खरेच हे केलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला ही बी शंका येते की जे आंबेडकरी चळवळीतले सारे नेते होते, विजय वाकुडेसारखे वगैरे, सर्वांनी शांततेचं आवाहन केलं होतं. म्हणजे एकंदरीत धुंद आली कुठली ह्याचं बी कन्फर्मेशन केलं पाहिजे. वा कुणाच्या तरी नावाखाली कोणतरी असं करतं आहे का, जुना आपला हेवे देवाचा दोष काढतं आहे का, हे जी बी प्रशासनानं योग्य. भाजप आमदार मेघना बोर्डीकरांनी आरोप केला आहे की संजय जाधव शिवसेनेचे खासदार आणि राज्यसभा सदस्य फौजिया खान यांनी जे स्टेटमेंट केलं आहे त्या स्टेटमेंटनंतरच हे सगळं उसळलं, म्हणून त्यांची चौकशी करा दोघांची. नाही, मी त्या दोघांचं स्टेटमेंट काय माहीत नाही, पण माझी विनंती आहे तिघांनाही, मेघनाताई असेल, फौजिया खान असेल किंवा खासदार आपले जाधव साहेब असतील, की संयमाच्या भूमिकेतून आपण लोकप्रतिनिधी गेलं पाहिजे. इथे एकमेकाचं ही करण्यात उणी काढण्यात अर्थ नाही. हा बाका प्रसंग आहे, हे राज्याचं नुकसान आहे, सामाजिक समतोलाची बाब आहे. आपल्याला समतामूलक समाजाची निर्मिती करायची असेल तर आपण संयमानं गेलं पाहिजे, हे मला कळतं. बुद्धाच्या भूमिकेनं आपण गेलो तर आपला देश आणि राज्य आपलं चांगलं राहील, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.